एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। साहेब ताबडतोब तुमच्या हातात अंडरमध्ये आहे असा विषय आहे का? हे आमची जे मागणी आहे मग जे संबंधित माणूस आहे आम्ही त्यांना कळवू, तुम्हाला सांगितलं कळवलं की फोनच उचलत नाही, तुम्ही सकाळ आंदोलन करतो म्हणजे आम्ही मेल्यावर आम्हाला घेऊन जाऊन मारल्यावर येतो का तुम्ही? गंभीर परिस्थिती आहे किती साहेब, तुम्ही आता समोर बसलाय, खूप म्हणजे खूप झालंय। आता काय सांगू नाहीये साहेब, आम्ही स्वतः आम्ही हात बदन करून घेतो आमच्या स्वतः याच्यावर नाही नाही खूप झालं साहेब। काय न्याय आहे की 2 वर्ष झाले आम्ही आंदोलन करतोय, आम्ही किती आंदोलन करायचं काय आहे की नाही सांगा तुम्ही, किती आंदोलन? अरे काय करायचं काय? चला घ्या, कुणाला मागायचं आम्ही, कुणाला मागायचं आम्ही, काय करणार हो साहेब, कुणाला नाही मागायचं आम्ही, मग हा किती करायचं साहेब? काय आंदोलन करायचं का? तुम्ही बी बंदोबस्त निवेदन दिलेलं आहे साहेब। सरकारचा देखील अपमान आहे म्हणून त्याचा ठेका रद्द करा अशा प्रकारची मागणी केली आणि त्या मागणी जर पूर्तता नाही झालं तर आम्ही आज आत्मदानाचा आंदोलनाचा इशारा दिला। त्यानुसार आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही संयम पाळून सहाय्यक कामगारांची आयुक्ताची वाट बघितली, पण ते यायला तयार नाही आणि शेवटी आमचा संयमाचा अंत तुटला आणि आम्ही या ठिकाणी आत्मदानाचा प्रयत्न केला। आणि हे जर साधा आता आहे, क्या गुरु अभी सुरू म्हणला तर सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर झाला, आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू आम्ही आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू, वेळ पडल्यास केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आत्मदान करू आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊ आणि ते जे पैसे घेऊन त्या ठिकाणी व्यवहार करतात, ते पैसे घेतात, त्यांचा धंदा आम्ही बंद करू आणि असल्याला गुन्हा दाखल करण्याचा आमचा सूचना म्हणजे आमची मागणी असेल, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। बोगस कामगार संदर्भात आळा घालण्यासाठी, बोगस कामगाराचा आळा घालण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त दमननगर झाला घोडके साहेबांना तिथं दाखल केले आणि त्याच्यावरती फक्त 6 जणांवरती एक न्याय प्रक्रिया म्हणून बाब म्हणून एक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। परंतु 568 ज्या ठिकाणी खडाखोड करून 30-35 वयाचा कामगार मेला असेल तर त्याचं 51 ते 60च्या दरम्यान कसं बसतंय अशी प्रक्रिया सहाय्यक कामगाराचे कर्मचारी आणि दलाल एजंटांनी ती प्रक्रिया करून जवळजवळ 12 कोटीचा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या संदर्भात हे आंदोलन केलं असता सकाळपासून आम्ही फोन करतो, फौजदार चावडी पोलीस कर्मचारी त्यांनीच फोन केलेले आहेत, कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगारांच्या कर्मचाऱ्यांनी फोन केले, पदाधिकाऱ्यांनी आम्ही फोन केला, परंतु ह्यालाही कुठल्याही क्षेत्राला जुमानता सहाय्यक कामगार हे फोन न उचलता नॉट रिचेबल म्हणून कोणाचाही फोन एक्सेप्ट केला नाही। याची दखल घेऊन आमच्या संघर्ष न्याय हक्क कमिटी समिती सदस्यांनी अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन कार्यालयासमोर केलेलं आहे। याला सर्वस्व जबाबदार आम्ही पाठीमागे सांगितलं होतं, त्याला सर्वस्व जबाबदार सहाय्यक कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त, कामगार मंत्री आणि मुख्यमंत्री हे राहतील। त्याच्यानंतर आता त्याची दखल जर तात्काळ नाही घेतली, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रालय त्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन केल्याचा इशारा संघर्ष कामगार न्याय समिती महाराष्ट्र राज्य याचा आम्ही न्याय जोपर्यंत मिळत नाही खऱ्या बांधकाम कामगारला तोपर्यंत त्यांच्यासमोर आत्मदहन करणार म्हणजे करणार।